बाई, मी निघू का? OMG, look who is here! आशू 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 आशू, तू इथे काय करतेस? माझं काम होतं म्हणून मी बोलावून घेतलं होतं तिला. व्हेरी नाईस. याला म्हणतात सोने पे सुई धागा. नाही हो, सुई धागा नाही, सुहागा. सोने पे सुहागा असतं. हो का बसू? अरे असं बोललं पण चालतं, हो की नाही? शरू, तू एक मस्त केलंस, हिला इथेच बोलून घेतलंस. म्हणजे काय ना, मला हिला वेगळं सांगायची गरज पडणार नाही. आशू, ही जी बाई आहे ना, ही खोटं बोलते तुझ्याशी. ही काय म्हणाली तुला की शुभूला पुण्याला पाठवलंय तन्वीला भेटायला. पण शुभू तन्वीला भेटलाच नाहीये. मी स्वतः भेटून आलीये तिला. काय? अगं हो, खरं सांगतेय मी. हो का? मग तू तन्वीला फोन लावच बघू एकदा. करते ना मी. अरे सच बोला तो डरना क्या? आणि स्पीकर ऑन ठेव. हा, ठेवते ना मी. सच बोला तो डरना क्या? नाही ते ठीक आहे ग. अश्विनीला असं वाटायला नको, म्हणजे ती माझ्याबद्दल काहीतरी भलता विचार करायला नको. हो ना अश्विनी? हॅलो, कोण बोलतंय? हॅलो तनू, अगं मी बोलतीये. या मीला काही नाव वगैरे? अगं माझा आवाज ओळखला नाहीस का तू? नाही. अगं मी बोलतीये पम्मी. ओ, तुम्ही? हा हा हा, बोला ना. पटकन सांग या सगळ्यांना. शुभू कुठे? नाहीये ना तुझ्या बरोबर? अहो काय बोलताय तुम्ही? शुभंकर माझ्या सोबतच आहे. काय? हो, तो माझ्याच सोबत आहे. अगं काय बोलतीयस तू? खोटं नाही बोलायचं. कुठे आहे तो? दे त्याला पटकन. अहो तो कॉफीची ऑर्डर देतोय. काही निरोप आहे का? ए तनू, असं खोटं नाही बोलायचं. नो लाईज. मी कुठे? तू खोटं बोलतेस. आशू, बघितलंस ना मी तुला काही लोकांपासून लांब राहायला का सांगते ते? मी येते. हा, सावकाश जा. हा, बिचारी खूप दुखावल्या गेल्या असणार ना. पम्मी, तुम्हाला अजून काही सांगायचंय का? नाही म्हणजे तुमचं सांगून झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. थांबा. हात पुढे. हात पुढे. हा पेढा, हा तुम्हीच का? काय आहे ना, मी जास्त गोड खात नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्यापेक्षा एक पाऊल नेहमी पुढे असते. शरू, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी मी तुझा डाव मोडून पाडेन.
मम्मी आहे मी, हार मानत नाही. असं बर, मी तुला माझ्या समोर जिंकण्याची अजून एक संधी देते. उद्या सकाळी बाळ येतोय. जमणार असेल तर अश्विनी आणि बाळची भेट घडवून दाखवायचीस. हॅलो आशू, ए तुलाही असंच वाटतंय का की मी खोटं बोलली म्हणून? अगं पम्मीदी असं नाहीये. ए तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही पम्मीदी. OMG, नाहीये विश्वास माझ्यावर? अगं अगं विश्वास नाही असं नव्हतं म्हणायचं मला. ए मग मी सांगते ना, त्यावर विश्वास ठेव. कशाची शपथ घेऊन सांगू मी? अगं पम्मीदी शपथ कशाला? नाही नाही, तू सांग कशाची शपथ घेऊन सांगू म्हणजे तुला पटेल. हा, मी ना झेंडूची शपथ घेऊन सांगते. हा, मी जर खोटं बोलत असेल ना तर झेंडू आहे ना बारीक होईल. अगं पम्मीदी. अगं आशू, मला ती तन्वीच म्हणाली की शुभू तिच्या बरोबर नाहीये म्हणून. अगं मी स्वतः पुण्याला जाऊन माझ्या डोळ्यांनी बघितलंय, ती दुसऱ्याच मुलाबरोबर होती. पम्मीदी तुझा ना काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही ग, गैरसमज तुझा झालाय. अगं हा गैरसमज आहे ना करून दिला जातोय ते शुभूच्या मम्मीकडून. आणि या तन्वीने पण ना त्या शुभूच्या मम्मीच्या सांगण्यावरनं पलटी मारली असणार. अगं पण बाई असं का करतील? कारण तुला आणि शुभूला ना भेटून द्यायचं नाहीये. असं नाहीये पम्मीदी. अगं बाईंना आम्ही भेटलेलं चालणार आहे, आणि बाईंच्या मनात माझ्याबद्दल काही असतं ना तर बाईंनी मला घरी जेवायला बोलवलंच नसतं, माझ्याशी इतकं चांगलं बोलल्याच नसत्या. आणि हो, तुझ्या मनात बाईंबद्दल जो गैरसमज आहे ना तो पण बाईंना दूर करायचा आहे. किती ग भोळी तू, किती ग भोळी तू. त्या शुभूच्या मम्मीने ना तुला चांगलंच घोळ्यात घेतलंय, आणि त्या तन्वीला पण ना आपल्या टीम मध्ये घेतलं असणार आहे. पम्मीदी बाई तन्वीला आता आपल्या घरात घेणार आहे, त्यांची सून होणार आहे ती. नाही ग आशू, त्या दोघांमध्ये असं काहीच नाहीये. आणि या गोष्टीचा मी छडा लावला ना म्हणून त्या शुभूच्या मम्मीने तन्वी बरोबर मिळून ना मला खोट्यात पाडलंय. किती भोळी आहे ना मी. पम्मीदी तन्वी तुझ्याशी खोटं का बोलली मला माहित नाही. हा, पण बाई खोटं बोलत नाहीये. आणि फोटोग्राफर जर तन्वीला भेटायला गेले तर चांगलंच आहे ना. OMG, म्हणजे आता तुला मीच खोटी वाटतेय ना? थांब, आता तुला उद्याच कळेल की पम्मीदी तुझ्यासाठी काय काय करू शकते ते. पम्मीदी पण उद्या काय? उद्या मी तुला सरप्राईज देणार आहे. सरप्राईज. काय? आता ते सरप्राईज आहे, उद्या भेटल्यावरतीच कळेल तुला. पण पम्मीदी आता तू काहीच विचारू नको. मी उद्या सांगेन ना तिथे ये, मग तुला कळेल सरप्राईज काय आहे. का? उद्या तुला आल्यावर कळेल की पम्मी दीदी तुझ्यासाठी काय काय करू शकते आणि ती शुभूची मम्मी काय आहे ते. बाय. मंदार, मंदार. हो आई. मंदार, बाळची खोली आवरून घे, उद्या बाळ येणार आहे. काय सांगताय आई? नाही म्हणजे बरंच झालं, शुभंकर नव्हता तर घर अगदी रिकामं रिकामं वाटत होतं ना. काय मंदार? हो तर अगं, कविता तर मला रोज विचारायची, कुठे गेला असेल शुभंकर, कुठे गेला असेल. काळजी वाटतंय ना आई, म्हणून विचारलं. आणि त्यात तुम्ही पण काहीच नाही सांगितलं ना. आणि ती पम्मी येऊन भलतच काहीतरी सांगून गेली, म्हणून काही अंदाजच लागत नव्हता. पण कुठे गेलाय तो नक्की? कविता, खूपच काळजी करतेस ग तू शुभंकरची. म्हणून गेली होतीस का शूटिंगला फोटो काढायला? हो ना आई.
बाळ उद्या येणारच आहे ना. तो आल्यावर तुम्हाला सांगेलच तो कुठे गेला होता ते. त्यामुळे तुझी काळजी सुद्धा मिटेल. चला, तो येणार आहे उद्या. त्याची खोली आवरून घ्या. आई, मला काहीतरी बोलायचं होतं. काय? तुम्हाला राग येणार नसेल तर बोलते. मग बोलूच नकोस. नाही आई, तुम्हाला राग आला तरी चालेल, पण मी बोलणारच. एवढं महत्वाचं आहे? आई, तुम्हाला माझं बोलणं चुकीचं वाटेल कदाचित, पण मला खूप काळजी वाटते हो. कसली? आई, म्हणजे तुम्ही ह्या घरात तुमची तत्व, तुमचे नियम खूप सांभाळून ठेवले आहेत ना. जे कुणीच पाळत नाही. आई, माफ करा. आम्हाला मान्य आहे आमची चूक झाली, पण परत अशी चूक खरंच नाही होणार. हो की नाही मंदार? हो आई, खरंच नाही होणार अशी चूक आता. आणि तुला माहिती आई, कविता तर रोज रात्री झोपेत बडबडत असते, नाही चुकणार, नाही चुकणार. काय कविता? हो. मग आता काळजी कसली? अहो, काळजी आहे. आई, एक विनंती करू का? उद्यापासून ह्या घरात त्या अश्विनीला फार बोलवू नका. नाही म्हणजे उद्या शुभंकर येणार आहे ना, म्हणून मी म्हणतेय. बाकी काही नाही आई. आई, आधीच तुम्ही त्यांच्या मैत्रीला परवानगी दिली आहे, पण पुढे काय होईल सांगता येत नाही ना. पुढे काय होणार आहे किंवा काय होणार नाही याचा विचार मी केलाय कविता. तरीही तुम्ही तिला थोडं लांब ठेवलं तर? मी काय करायचं ते बरोबर करीन. सध्या तरी मी फक्त सकाळची वाट बघतेय. का? का काय? उद्या सकाळी शुभंकर येणार आहे. तुम्ही त्याची खोली आवरायला घ्या. हो आई. ठीक आहे. चला घेऊ आवरायला. तू पण काय लगेच हो म्हणतोस? खोली पाहिली आहेस ना शुभंकरची? आहे का पसारा? आई पण ना अशा उत्साहात तयारी करतायत ना, जसं काही शुभंकर युद्धावरूनच परत येतोय, तेही घोड्यावर स्वार होऊन. के अरे कसलं सरप्राईज आहे, आणि सरप्राईज द्यायला कोण असं घेऊन जातं का? अरे भाऊ, आता मला काय माहिती, ही माझी मंजिली आपल्याला ऐन वेळी असं सरप्राईज देईल म्हणून. के आता आपण असं गाडी पुढे ढकलत नेण्यापेक्षा ना बघू बाजूला कुठे गॅरेज मिळतं का. नको 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 नको, अरे जवळच आलोय आपण, आणि गॅरेजला गाडी जर घेऊन गेलो ना तर जास्त उशीर होईल आपल्याला. के उशीर तर आता मला होणार आहे. आईला गाडीचं टायमिंग माहिती आहे, आणि जर मी घरी वेळेवर पोहोचलो नाही ना तर तिचे फोनवर फोन येतील. अरे शुभंकर, तू कशाला टेन्शन घेतो रे? अरे मी तुला पोहोचवतो ना वेळेवर घरी. के असं तुम्हाला गाडीला धक्का मारत घरी पोहोचवणार आहेस का? दादा मला स्टेशनवर घ्यायला येणार होता, पण तुझ्या त्या सरप्राईज पैकी मी त्याला म्हणालो, दादा तू नको येऊ, मी येतो. आता झाला ना उशीर. शुभंकर, तू किती बडबड करतो रे? काय तुझ्यामुळेच उशीर होतोय आपल्याला. मी बडबड करतो? हा, उशीर माझ्यामुळे झाला. हा. के तुझ्यामुळे आणि तुझ्या या मंचलीमुळे उशीर होतोय. चल चल चल, बॅग घे बॅग घे बॅग घे. काय माणूस आहे तू पण. ए आणि आता सांग पटकन, सरप्राईज काय? ते तुला मी नाही, त्या सांगतील. त्या? आता त्या कोण? अयो 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 अयो. काय? अरे माझा फोन वाजतोय. मग घे ना. ए आता घेऊ कसं मी ह्याला? शुभंकर, तू एक काम कर, माझ्या आतल्या खिशामध्ये फोन आहे, काढ बरं जरा बाहेर. मी तुझी गाडी तुझा फोन हेच सांभाळतो. कुणाचं आहे रे? मम्मीजींचा फोन आहे. आई शपथ, अरे 100 वर्ष आयुष्य आहे रे त्यांना. एक मिनिट, म्हणजे सरप्राईज मम्मीजी देणार आहेत? हा, शुभंकर तू एक काम कर, फोन उचल आणि माझ्या कानाला लाव, नाहीतर तुला सरप्राईज कळेल ना. हा ला. हॅलो, हा बोला ना पम्मी मॅडम. निघालास का? निघालोय. अहो स्टेशनवरच गाठला मी त्याला. तिकडेच घेऊन येतो मी. बरं बरं, लवकर ये, वाट बघतीये मी. हा येतो. घे फोन घे. अरे पण आता जायचं कुठे? अरे कळल तुला, चल.
ठीक आहे थांब चल. झेंडू 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 शुभू आला, शुभू येणार येणार येणार, शुभू येणार. पम्मी दी शुभंकर तर आला, पण अश्विनी येईल ना वेळेवर? अगं का नाही येणार? येणारच ती. आणि आज आशूला कळेल तिची पम्मी दी तिच्यासाठी काय काय करू शकते ते. इथे यायला ती निघाली तर असेल ना? अगं निघालीच असणार. बोलवलंय कोणी? पम्मी दीने. आणि तसंही पम्मी दीचा शब्द आशू मोडणार नाही. ती येणार, येणारही आणि शुभूला भेटणारही. के हा होय हा इथे का घेऊन आलायस? सांगतो. अरे यार ह्या पम्मी मॅडम का दिसत नाहीत मला? याच कॅफे हाऊस मध्ये सांगितलं होतं ना. के हा? काय चाललंय काय? पम्मी मॅडम. पार्टी वगैरे नाहीये, तुमचं चालू द्या. मम्मी दी जरा हळू ना, आजूबाजूचे सगळे लोक आशेनं बघायला लागले. ठीक आहे ग शुभू, मी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलंय. सरप्राईज? पण सरप्राईज काय आहे आणि कुठे येणार आहे सरप्राईज, येणार आहे. येणार आहे? हो, अश्विनी ना तुला भेटायला इथे येणार आहे, पण हे सरप्राईज आहे, तुला नाही सांगायचंय. अगं ए झेंडू, तू ना डमी आहेस. सरप्राईज आहे ना ते, आशू आल्यावर कळेल. का? म्हणजे काही झालंय का? काय झालंय का? नको विचारूस, तुम्हाला नेमकं काय झालंय ते. म्हणजे सांगा ना मला काय झालं. अरे त्या म्हणाला ना विचारू नको म्हणून. नाही नाही विचार तू, पण मला सांगता येणार नाही नेमकं काय झालंय ते. प्लीज सांगा ना काय झालंय. अरे त्या म्हणाला ना सांगता येणार नाही म्हणून. केकू सांगायचंय ना मला. शुभू काय आहे ना, आशू ना तू गेल्यापासून तुला खूप मिस करत होती. तिला कोणी मित्र नाहीये ना, तूच फक्त आहेस तिचा. हा म्हणजे तूच फक्त तिचा मित्र आहे असं म्हणायचं होतं मला. आणि तू असं अचानक न सांगता गेलास, फोन पण नाही केलास. तू कुठे गेला होतास तू? ते आणि हो, तू कुठे जाणार आहेस हे आपल्या दोघांव्यतिरिक्त कुणालाही माहिती नाही आणि कुणालाही सांगायचं सुद्धा नाहीस. ते माझं एक काम होतं. असं काय काम होतं रे की तुला न सांगता जावं लागलं? अरे भाऊ, मी तुला लग्नाच्या फोटोशूटच्या ऑर्डर पासून तर बारशाच्या फोटोशूटच्या ऑर्डर पर्यंत कुठं जातोय, कधी जातोय हे सगळं सांगतो. आणि तू तू मला नाही सांगितलंस. मला नाही सांगितलं, पण त्या अश्विनीशी पण नाही बोललास तू. गुड गुड, विचार अजून विचार त्याला. हा 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 आणि ती बिचारी अरे दिवसभर तळमळत होती तुला भेटायचं म्हणून. मग सतत तुला फोन करत होती. अरे एक कॉल करून तुला सांगता नाही आलं की तू कुठं जातोय म्हणून. के खूप महत्वाचं काम होतं म्हणून मला अचानक जावं लागलं. अरे पण काय काम होतं महत्वाचं तुझं? अरे महत्वाचं होतं असं नाही सांगता येणार. बघ बघ केकू, नाही सांगणार तो की तो तिथे का गेला होता ते. अश्विनी कुठे? येणार आहे ती, तू बस, मी फोन करते तिला. पम्मीदीने का बोलवले असेल? असं काय सरप्राईज असेल? हॅलो हॅलो हॅलो. काय ना, आशू येणार आहे नक्की, पण तिचा फोन जरा बिझी लागतोय. पण अजून आली का नाहीये ती? आणि इथे यायला एवढा वेळ का लावतीये? ते जाऊ द्या, आपण काहीतरी ऑर्डर करूया. केक तुम्ही काय खाणार? आणि तू काय खाणार? नाही नको. पम्मीदी तुम्ही? वेटर. अगं ए झेंडू, सतत काय आपलं खा खा खा. हा मी काय म्हणतो, आपण मेन मुद्द्यावर फोकस करायचं का? हा पम्मी मॅडम, आपण आहे ना तिला सांगायला पाहिजे होतं शुभंकर आलाय म्हणून.
अहो ती धावत पळत आली असती. के काय नाही म्हणजे बरेच दिवस झाले ना, तू तिला भेटला नाही, बोलला नाही, मग ती आली असती पटकन तुला भेटायला. अरे केकू, पण त्याने सरप्राईज कसं राहिलं असतं? अरे हा, पण मग आता करायचं काय सांगा बरं. हे बघा मला खरंच खूप उशीर होतोय. त्या नक्की येणार आहेत ना? अरे येणार आहेत का म्हणजे? बोलवलं कोणी आहे? नक्कीच येणार ती. पण आली नाहीये. अगं आली नाहीये म्हणजे बिझी वगैरे असेल ती बुटीक मध्ये. हे आपण एक काम करूया का, आपण बुटीक मध्ये जाऊन तिला सरप्राईज देऊया. यस, बरं ठीक आहे, पटकन जाऊया आपण. हा मी गाडी काढतो. काय तुझी गाडी? ये हा, तू तुझ्या गाडीत ना आरामात ये, तोपर्यंत आम्ही जाऊन तिला भेटतो. हा? आशू 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 आशू, बघ कोण आलंय. आशू 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 आशू. अरे पम्मी मॅडम, अरे आशू कुठे? आशू नाहीये इथे. कुठे गेली ती? एक काम होतं, ड्रेस देऊन यायचा होता. तिकडून ती तुम्हालाच भेटायला येणार होती. तुमचं काहीतरी काम होतं ना? हो होतं माझं काम, पण कधी निघाली ती? भेटली नाही मला. बराच वेळ झाला. बराच वेळ झाला. आपण ती इथून निघाली, कॅफेला पण नाही आली. मग नेमकी गेली तरी कुठे? हा